जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला सेकंड अलिबागचा व्लॉग. या व्लॉगमध्ये आपण अलिबागचे 2 बीच एक्सप्लोअर करणार आहोत. बीचवरच्या ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत आणि काही फूडसुद्धा ट्राय करणार आहोत. सुक्या बीचवरचे काही एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करेल. तर हा व्लॉग मिस करू नका. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या सेकंड अलिबागच्या व्लॉगला. इथे नायरा एनर्जीच्या इथे आपण आता पेट्रोल भरत आहोत आणि हा आहे आपला रस्ता. तिकडून आपण आता जाणार आहोत. फायनली आपण आता हा आवास बीचला पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन सगळं. ही झाडं बघत असाल, सुंदर मस्त. फायनली सुक्या फायनली आलो. आपली आतापर्यंत एक सेकंड डिफिकल्ट टास्क. फायनली पोचलोय आवास बीचला. 129 किलोमीटर समथिंग राईड झाले. आणि राईडचं बघायला गेलं तर अलिबाग इथे आपल्या मुंबईला नाही, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. वडखळ नाक्यापर्यंत रोड बऱ्यापैकी चांगलाच आहे, नो इश्यू. पुढे आम्ही कशी गाडी आलोय, रॉंग वे मारतायत, समोर येत आहेत. काय भाई, इथे रोजच आहे, आता सवय झाली. एवढा वेळ गाडी चालवली आतापर्यंत, हेच बघत आलोय मी. रस्ता आतमधला पण ठीकठाक आहे बऱ्यापैकी, पण ठीक आहे, मजा आली. फायनली रस्ता ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट असतो, बट आता डेस्टिनेशनवर पोचलोय, सो त्याची मजा आपण आता घेऊ. यस. अरे कहना क्या चाहते हो. आपण आता दाखवू तुम्हाला की आवास बीचवर काय काय आहे आणि ते सगळं. सो चला आपण जाऊ आता आतमध्ये. हे फूड स्टॉल बघत असाल, इकडे तुम्हाला हे फूड, काही स्नॅक्स खायचं असेल तर ते खाऊ शकता तुम्ही. आणि इथून आपण चाललो आहोत आता आवासला. सो चला, हा आहे अलिबागचा आवास बीच, जिथे आपण आता आलेलो आहोत. इथे बघत असाल मुलं फुटबॉल खेळत आहेत आणि इथे क्रिकेट खेळत आहेत. आणि हा आहे बीच. पाणी थोडं आतमध्ये गेलं आहे, बट भारी असा बीच आहे. तर सुक्या आपल्याला इथे घेऊन आला आहे आणि सुक्याचा जो एक्सपिरियन्स होता लास्ट टाईमचा, तो सुक्या थोडंसं सांगेल आपल्याला. सुक्या बोल. बघायला गेलं ना तर मुंबईपासून सगळ्यात जवळ असलेला हा बीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही इथे जी खेळणारी मुलं बघताय, हे सॅटर्डे संडेज आहेत म्हणून, नाहीतर ते सुद्धा नसतात. पूर्ण सुनसान बीच असतो हा. बट बोलतात ना, कोणाला जर शांती हवी असेल, थोडं जर पीस हवा असेल, तर ते इथे येऊ शकतात, व्हिजिट करू शकतात. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा सॅटर्डे वगैरेच होता. 2दा आलोय मी आतापर्यंत. आधी माझ्या ऑफिसच्या फ्रेंड्स बरोबर आलो तेव्हा सॅटर्डे होता, तेव्हा बऱ्यापैकी ठीकठाक गर्दी होती. बट खूप मजा आलेली. आम्ही इव्हन समुद्रात सुद्धा आम्ही पोहलेलो 2-3 जण. आणि सेकंड टाइम जेव्हा आलो तेव्हा तर मंडे वगैरे असा होता, तेव्हा तर पूर्ण खाली होता बीच. आम्ही झोपलेलो लिटरली इथे, गाडी चालवून थकलेलो तेव्हा. एवढा खाली होता बीच, बट लिटरली खूप शांत आहे. तुम्हाला शांती हवी असेल तर इथे नक्की व्हिजिट करा. ग्रेट. सो सुक्याचा 3rd टाईम आहे इकडे. आपला तर फर्स्ट टाईमच आहे. आपण आपला एक्सपिरियन्स सांगूच एंडला. पण आतापर्यंत जेवढं मी ऑब्झर्व केलेलं आहे तेवढं शांत आहे. खाली गेलंय. हां, पाणी तर खूप खाली गेलेलं आहे. मे बी ओटी असेल बिकॉज ऑफ दॅट. तिकडे पुढे जर बघितलात पूर्ण एंड, ही मुलं जी खेळत आहेत ना, त्याच्या मागे पूर्ण आय थिंक सामसूमच वाटतंय. आणि जसं सुक्या बोलला की सॅटर्डे संडेलाच लोक येतात थोडीफार, नाहीतर जास्त कोण दिसत नाही इकडे. बट मस्त छान असा अलिबागचा हा बीच आहे, त्याचं नाव आहे आवास बीच. आणि ही मागची जी झाडं, ते मी ॲक्च्युली सुक्याला पहिल्या येऊन विचारलं काय ॲक्च्युली ते. सो एक काही नाही, म्हणजे ते झाडं बेसिकली आहेत, घनदाट झाडं बोलू शकतात. तसंच तो जो पूर्ण असा जी पट्टी बनवलेली आहे ती तशी एंडपर्यंत ती पट्टी आहे. मे बी आता धुकं आहे म्हणून, नाही तर बिल्डिंग पण दिसतील इथून. हां, एक असं म्हणजे तेव्हा दिसलेलं थोड्या एकदम बारीक असं. हो, ओके. दुर्कट दिसतं ना तसं, कारण जवळच आहे. मुंबई ऑलमोस्ट जवळ आहे. मुंबई जवळ आहे. राईट. सो कोणाला पीस हवा असेल मुंबईपासून तरी ते येऊ शकतात. इथे थोडंफार फोटोशूट केलं, पण सुक्या तुम्ही बघत असाल, सुक्या करतो आहे काम. बॅक टू कॉर्पोरेट लाईफ. यस. बघत असेल, लॅपटॉप घेऊन आलाय. तर त्याला काम करू दे. थोडंसं आपण तिकडे जाऊन बघू काय आहे काय.
आय डोंट थिंक सो एवढं काय असेल. तिकडे पूर्ण जंगलच आहेत आणि इथे पण काम करण्याची वेगळी मजा आहे. हे निसर्गात हे काम करायचं वेगळी मजा आहे खरोखर. मी शांत अरे एन्जॉय करायला आलायस तू. करणार ना, का नाही करणार. बट ठीक आहे. एनिवेज काम पण इम्पॉर्टंट आहे. बिचाराने सुट्टी काढली माझ्यासाठी, नाही सो करावं लागतं. यु नो फ्रेंडशिप त्यातनं झालाय. त्यातनंच आलं. सो त्याच्यापेक्षा चांगलं आहे अजून कोण नाही ओळखू शकत. बरेच म्हणजे खूप तोच नाही मीच नाही, इव्हन खूप सारे लोक यातनाच येतात. बरोबर. सगळं मॅनेज करा म्हणजे आपल्या हातात आहे काय मॅनेज करायचं, कसं मॅनेज करायचं. राईट, परफेक्ट, राईट यू सेड ब्रो. अँड त्याचीच मजा असते वेगळी आणि दॅट इज कॉल्ड फ्रेंडशिप. सो आता आपण बघू काय आहे का पुढे. लेट्स सी. थोडा पुढेपर्यंत आपण आलो, पण इथे बघताय तुम्ही आणि हा छोटासा नन्नासा पिल्लू आपल्या मागून येतोय आणि इथे हे मागे हा बीच बघत असाल तुम्ही. नाईस, एकदम मस्त, भारी आहे. मस्त असा बीच आहे हा. हवेशीर आहे, मोकळा आहे, शांतता आहे, मस्त एकदम भारी एकदम. चल चल पुढे, चला चला चला, चल चल. आपल्याला डायरेक्शन दाखवतोय बघत असाल. चल पुढे, चल चल चल. आवाज बीच एक्सप्लोअर करून आता आपण नागाव बीचच्या इथे चाललो आहोत. सो चला तर मग. फायनली मित्रांनो आपण नागाव बीचला पोचलेलो आहोत आणि हा आहे मागे नागाव बीच. इकडे काय काय आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो. आणि इथे तुम्ही बघत असाल सुकी मच्छीचा बाजार आहे. हे बघा तिकडे पण आहे त्या साईडला. आणि हा समोर आहे नागाव बीच. मस्त छान आहे एकदम. आणि हे लहान मुलांची ॲक्टिव्हिटी बघत असाल तुम्ही. आणि हे बघा इथे हे कॅमेल्स. आणि ते समोर तुम्ही पॅराग्लायडिंग बघत असाल ते बघा. नाईस. जसे परेशने आता दाखवलं पॅराग्लायडिंग सुद्धा आम्हाला सुद्धा दिसलं नव्हतं. आणि आज सॅटर्डे संडे आहे त्यामुळे हे तुम्हाला सगळं मिळू शकतं. राईट. सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, एक्सपिरियन्स घ्या. Yes. आणि बाकी परेश तुम्हाला दाखवेलच अजून काय काय आहे. येस येस. सो आता पुढे जाऊन आपण अजून बघू काय काय इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. तर चला पुढे जाऊ. बारक्या मुलांचे 100 आणि मोठे 150 रुपये. कुठपर्यंत फिरवणार? हां, की त्या नारळाच्या झाडापर्यंत एक रिटर्न फेरी आहे. थँक्यू. हे बघा बघत असाल तुम्ही उंट. भारी. हे बघा हे तुम्ही ते जेटस्की बघत असाल आणि तिकडे ते गाडी बघत असाल ती घेऊन चाललं आहे दादा. किती आहेत चार्जेस दादा? किती आहेत चार्जेस? दोघांना 300 रुपये. 100 रुपये. ओके. बघत असाल लहान मुलांचं 100 रुपये. किती तास? 1 राऊंड. हे बघा इथे बनाना राईड, जेटस्की आणि ते सगळं तिकडे पुढे चालू आहे. थोडं क्लोजली दाखवतो तुम्हाला आता मी. बघा घोडागाडी पण बघत असाल. कितीला? 100 रुपये. ठीक आहे. हे तुम्ही बनाना राईड बघत असाल. आवाज म्हणजे थोडा छोटा आहे याच्यापेक्षा, बट ठीक आहे. आणि हा तर म्हणजे बोलतात ना फक्त समुद्र तोच आहे, फक्त समुद्र किनाऱ्यांची नावं वेगळी. आवाज मग इथे हा आहे नागाव. इथून पुढे पुढे गेलात की अजून मग मुरुड जंजिरा वगैरे सगळं तिकडे मिळेल तुम्हाला.
तो हे सगळे अलिबागचेच बीच आहेत. अजून एक आहे त्याचं नाव मला आता नाही आठवत नाहीये. आठवत. ते फेमस आहे खूप. तर ठीक आहे. म्हणजे हे सगळे लाईनीतच आहेत बीच. समजलं. तुम्ही विजिट करू शकता. वन डे रिटर्न पण तुम्ही करू शकता तसं आपण केलं आता. आपण आता जसं करणार आहोत. काशीद बीच आहे पुढे. तो पण फेमस आहे खूप. पण त्याला तर खूप गर्दी असते. ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी त्याला असेल. ओके, आणि पुढे पुढे असे लाईनीतच सगळे बीच आहेत. राईट. तर नागाव बीचची ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवल्या आहेत. काय काय आहे इथे. प्राईस पण तुम्हाला सांगितले आहेत. मोस्ट ऑफ जे राईड्स आहेत ते 100 रुपयापर्यंतच आहेत राईड्स. सो आता आपण पुढे चाललो आहोत. आता बघू कसं काय करायचं पुढे काय ते, आणि तसं तुम्हाला मी अपडेट देईन पुढे. सो भूक लागले, थोडं काहीतरी खाऊन घेऊ आधी सुक्या राईडला. आता कावळे ओरडायला लागले. ब्रेकफास्ट नंतर आम्ही सकाळच्या वडापाव नंतर काहीच खाल्लं नाही अजून. राईट. पाण्यावरच आहोत. आता काहीतरी जरा पेटपूजा. येस. मस्त असा हा बीच एक्सप्लोअर केलेला आहे आपण आता, आणि आता आपण पुढे चाललो आहोत. ते आता बसलेत, थकले वाटतं. म्हणजे जास्त नाही आपलं राईड कशी, म्हणजे कधी नाईट राईड वगैरे आम्ही एकदाच केली, दोनदा पण नाही, एकदाच केली. सो त्याच्यासाठी लाईट्स लावलेल्या. ओके. मिरर्स थोडे म्हणजे ते आधीचे होते ते लहान होते, आता थोडे वाईड आहेत, ब्रॉड आहेत. ब्रॉड आहेत. आणि त्यामुळे मला आता म्हणजे चालवताना इझी पडतं, गाडी चालवताना इझी पडतं. ओके. पण लगेच म्हणजे कम्पेअर टू जुनेवाले जे होते त्यांच्यापेक्षा हे बरे आहेत. ओके. आणि थोडी इथे स्टिकरिंग केली अशी. ओके. हे तर नवीनच आहे, मस्त नवीन आहे. आणि खाली टायर्सला स्टिकरिंग केली. हे पण मस्त केलंयस. ही स्टिकरिंगची आणि ह्याची खासियत आहे की ही रेडियम आहे. रात्रीचे हे ग्रीन रेडियम मध्ये चमकतो. नाईस. आणि हेल्मेट एकदम भारी केलंयस. हेल्मेट माझं नाही, भारी एकदम. भावाचं आहे. हा, हेल्मेट मस्त आहे एकदम, मस्त हेल्मेट, भारी एकदम. तर भावाने स्कूटीला थोडंसं चेंज केलंय. म्हणजे आपण या स्कूटीवर फर्स्ट टाइम जातोय, म्हणजे मी. म्हणजे आता चेंजेस केल्यानंतर फर्स्ट टाइमच आलाय. आपण परेश आलो. त्याच्या आधी आम्ही भरपूर सारे केले होते. राईट. आणि आता त्याची फर्स्ट टाइमच आहे. आणि भरपूर वेळेनंतर आलाय तो. राईट. वर्षानंतर ना, मे बी नाही, वर्ष नाही, 6-7 महिने. मला मे बी वर्ष वाटतं. 2023 ला आपण ते नाशिक केलं होतं तेवढंच. त्याच्यानंतर डायरेक्ट आता. त्याच्यानंतर आपण मध्ये दुसरी ट्रिप केलेली, पण हे नाही असं राईड नाही केलेली. ती आज झाली परिस्थिती. येस. मस्त केलाय बाईक भावाने स्कूटीचं. मी बोलतोय कलरिंग लवकरच तू पण एक घेऊन टाक. अरे तुझी पण इच्छा आहे ना. येस ब्रो. तेरे तुझ्या तोंडात साखर नाही. तुला आवडतं काय गोड मध्ये? चालेल. साखर पेढा चालेल. ठीक आहे, चल. तुझ्या तोंडात पेढा, काजू कतरी. बस घेतली तर तुला पहिली एक काजू कतरी खिलवणार. म्हणजे सोबत राईडला निघू मध्ये. येस ब्रो, पक्का, नक्की. तर आता आपण इथे चायनीज खायला आलोय. सुक्या टाइमपास खातोय. भूक लागली. काय म्हणतं? भूक तर लागली. आता तो येईपर्यंत काहीतरी हलकंसं राईट. टाइमपास. सो मी पण आता टाइमपास खातो थोडा. आणि आलं की तुम्हाला दाखवू, टेस्ट पण दाखवू कशी आहे. नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये आलो आम्ही, असं काय हाय फंडा रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो. बिकॉज प्रत्येक रेस्टॉरंटची चव आपल्याला बघायची असते. सो लेट्स सी कसं काय आहे. नाही म्हणजे कसं आहे, गाणं पण नाही कुठे जेवण चांगलं मिळेल. बरोबर आहे. अशा जागी उलट जास्त चांगलं मिळतं. बरोबर आहे. त्यात म्हणजे गावच्या साईडला चायनीज मिळणं म्हणजे मोठं हे होतं ना. पहिल्यांदा पण असं चायनीज आयटम गावचं मोठं पहिल्यांदा सो मी पण लेट्स सी कसं काय आता लागते टेस्ट, तुम्हाला सांगतोच आता. तर पहिलं सूप आलेलं आहे, आणि सूपचा आस्वाद घेईल थोड्या वेळाने. आता लगेच ठीक आहे ना. नाईस. फर्स्ट टाइम गावाकडचं खाल्लं. खूप चवीत फरक आहे. पाण्यात फरक आहे. मुंबईचं पाणी इथलं पाणी खूप फरक आहे.
कळेलच जेव्हा परेश खाईल ना तो ट्राय करेल तो सांगेल आहे. फायनली राईस आलेला आहे, व्हेज मंचुरियन राईस आणि हा सुक्याचा. सुक्या टेस्ट करून नंतर सांग. सांगणार पण नाही. येस, सुक्या आता टेस्ट करतोय. पहिलं मी बघतो चटणीसोबत खाऊन बघतोय. कसं आहे सुक्या? छान, खूप फरक आहे, खूप फरक आहे. एक नंबर, एक. मुंबईचं चायनीज आणि इथलं चायनीजमध्ये खूप फरक आहे. अरे वा. बट एकदा ट्राय करा येस, गावचं चायनीज. मी असंच करतो चायनीजची टेस्ट. मस्त आहे, छान आहे. आणि आता सूप. मला ॲक्च्युली सूप जे आहे ना त्याच्यामध्ये घालून असं खायला आवडतं. सो तसंच करणार आहे मी. आणि असं घेऊन असं खाणार आहे. मस्त भूक लागलेली खूप. जे आता खाणार ते आपल्याला चांगलंच लागणार. आणि खरंच चांगलं आहे, जेन्युइन टेस्ट मस्त आहे. हा मागेच रेस्टॉरंट आहे, तिकडे आपण आता चायनीज खाल्लेलो आहोत. तर आपण पियत आहोत शेवटचा चहा, कारण आता आपल्याला परत रिटर्न मुंबईला जायचं आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि खूप लेट होईल मग नंतर आपल्याला घरी जायला. त्याच्यामुळे आपण परत आता रिटर्न जात आहोत. तर 2 बीच आपण कवर केलेले आहेत. ह्याच्यानंतर कधी आलो तर ऑब्व्हियसली आपण बाकीचे जे अलिबागचे जे प्लेसेस आहेत ते आपण नक्कीच तिथे बघू. सुक्या, कसं वाटलं? पहिलं सांग, तुला कसं वाटलं? मला एकदम मस्त वाटलं आणि छान वाटलं एकदम. सो ॲक्च्युली मला तुला थँक्स बोलायचं आहे, कारण अँड ऑब्व्हियसली म्हणजे फ्रेंडशिपमध्ये देर इज नो थँक्स ऑर समथिंग लाईक दॅट. बट तू वेळ काढून इथे आलास त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आपण किती झालं तरी सोबत आहोत. किती सारे अजून भरपूर प्लॅन्स आहेत. इन फ्युचर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळेल ते. आणि बघायला गेलं तर मला खूप मजा आली आज. भरपूर महिन्यांनी आम्ही भेटलो, भरपूर वर्षांनी आम्ही अशी ट्रॅव्हलिंग केली, राईडची केली, अशी म्हणजे प्लॅनिंग करून गेलो. मजा आली. हो, 1 वर्षानंतर तो मजा आली. एक्सपिरियन्स तर मला तर सवय आहे. बरेचसा एक्सपिरियन्स तुम्ही बघा, तो सांगतोय त्याच्यावरून. ओके, सो नाही खरंच खूप मजा आली. आणि सुक्यासोबत जेव्हा पण आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला खरंच खूप मस्त वाटतं. सो थँक्यू सुक्या यूट्यूब आल्याबद्दल. थँक्यू. आणि वेळात वेळ म्हणजे त्याला सुट्टी नव्हती, पण तरी पण त्याने सुट्टी काढला. तिकडे जाऊन त्याने थोडं काम केलं आणि आता घरी जाऊन पण त्याला परत काम आहे. त्याच्यामुळे परत आपल्याला लवकर जायचं, नाही तर अजून आपले डेस्टिनेशन्स कवर झाले असते. वेळ असता तर अजून कव्हर केलं. राईट. तो तर स्टेवाला बोलत होता काहीतरी. माझा प्लॅन स्टेचा होता, बट अनफॉर्च्युनेटली नाही करता येईल. इन फ्युचर होईल. इन फ्युचर ऑब्व्हियसली आपण करू ते. आता नाही झालं ते करणं. तर थँक्यू सुक्या, थँक्यू सो मच. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा अलिबागचा ब्लॉग आवडलाच असेल. आपण जेवढं जमलं तेवढं आपण कवर केलं आहे आणि जर बाकीचं जे काही उरलेलं आहे ते आपण हळूहळू नक्कीच कवर करू. आपण अलिबागला परत येऊ आणि परत ब्लॉग नक्कीच बनवू. पण सध्या आपण आता रिटर्न चाललो आहोत घरी. तर होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल. आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. बाय.